नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का की एक अशी छुपी प्रणाली आहे जी संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवते, जी किमतींपासून ते ऊर्जा आणि सरकारी धोरणांपर्यंत अक्षरशः सर्व काही ठरवते. नाही, ही कोणती बँकिंग प्रणाली नाही किंवा शेअर बाजारही नाही. ही आहे पेट्रोडॉलर प्रणाली, जिने गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळ आपल्या जगाला आकार दिला आहे. तर मग ही अदृश्य प्रणाली नेमकी आहे तरी काय, जी आपला आधुनिक जग चालवते? चला, आजच्या या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. ही संपूर्ण प्रणाली समजून घ्यायची असेल तर आपल्याला आधी तेलाची भूमिका समजून घ्यावी लागेल. कारण ह्या सगळ्याची सुरुवात होते तेलापासून. हो, तेल ही एकच गोष्ट आहे ज्यावर आपलं आधुनिक जग चालतं. अहो, जरा विचार करून बघा. आपल्या गाड्या, विमानं, जहाजं कशावर चालतात? तेलावर. आपण जे प्लास्टिक वापरतो ते कशापासून बनतं? तेलापासून. अनेक ठिकाणी वीज निर्माण करण्यासाठी, रसायनं आणि खतं बनवण्यासाठी काय लागतं? तेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तेल हे आपल्या आधुनिक अर्थव्यवस्थांचा पाया आहे आणि यामुळेच तेलाची एक प्रचंड मोठी जागतिक बाजारपेठ तयार झालेली आहे. तर मग प्रश्न हा आहे की ह्या एवढ्या मोठ्या जागतिक बाजारपेठेवर अमेरिकन डॉलरने आपलं वर्चस्व कसं प्रस्थापित केलं? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल. हा एक असा प्रवास आहे जो सोन्यापासून सुरू झाला आणि विश्वासावर येऊन संपला. ठीक आहे. तर या प्रवासात काही महत्वाचे टप्पे आहेत. 1944 मध्ये ब्रिटन वुड्स नावाच्या एका परिषदेत डॉलरला जगाचं राखीव चलन म्हणून मान्यता मिळाली आणि त्याला सोन्याचा आधार होता. पण 1971 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी निक्सन शॉक दिला आणि ही सोन्यावर आधारित पद्धतच बंद करून टाकली. आणि मग 1973 मध्ये ओपेक तेल संकटामुळे जगासमोर एक नवीनच आव्हान उभं राहिलं. याच घटनांनी पेट्रोडॉलर प्रणालीची पायाभरणी केली. या दोन प्रणालींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, सुवर्ण मानक प्रणालीमध्ये तुमच्या चलनाचं मूल्य थेट सोन्याच्या साठ्याशी जोडलेलं असायचं. पण फियाट प्रणालीमध्ये असं काही नसतं. इथे चलनाचं मूल्य ते जारी करणाऱ्या सरकारच्या स्थिरतेवर लोकांचा किती विश्वास आहे यावर अवलंबून असतं. म्हणजे हा भौतिक आधाराकडून थेट विश्वासाकडे झालेला एक खूप मोठा बदल होता. फियाट चलन म्हणजे नेमकं काय हे अजून सोपं करून सांगतो. हे असं चलन आहे जे सरकार जारी करतं, पण त्याला सोन्यासारख्या कोणत्याही भौतिक वस्तूचा आधार नसतो. मग याचं मूल्य कशावर ठरतं? तर पुरवठा, मागणी आणि ते सरकार किती स्थिर आहे यावर. अमेरिकेने सोन्याचा आधार काढून टाकला, पण तरीही डॉलर मजबूत राहिला. का? कारण अमेरिकेची अर्थव्यवस्था प्रचंड मोठी होती आणि तिचं सरकार स्थिर मानलं जात होतं. आता आपण त्या एका निर्णायक क्षणाकडे येऊया, जेव्हा एका मोठ्या जागतिक संकटामुळे एका पूर्णपणे नवीन आर्थिक व्यवस्थेचा जन्म झाला. 1973 मध्ये झालं असं की अरब तेल उत्पादक देशांनी इस्रायलला मदत करणाऱ्या देशांना तेल विकायचंच बंद केलं. यालाच ओपेक तेल संकट म्हणतात. आणि याचा परिणाम? तेलाच्या किमती तब्बल 4 पट वाढल्या. हो, 4 पट. यामुळे पाश्चात्य अर्थव्यवस्थांमध्ये प्रचंड गोंधळ माजला. ह्या संकटातून मार्ग काढण्यासाठी अमेरिकेने एक जबरदस्त डाव टाकला. त्यांनी जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादकांपैकी एक सौदी अरेबियासोबत एक करार केला. हा करार खूपच सोपा होता. सौदी अरेबिया आपलं सगळं तेल फक्त आणि फक्त अमेरिकन डॉलरमध्ये विकणार आणि या बदल्यात अमेरिका त्यांना लष्करी संरक्षण आणि पूर्ण पाठिंबा देणार. आता सौदी अरेबिया हा सर्वात मोठा खेळाडू असल्यामुळे इतर तेल उत्पादक देशांनाही त्यांच्या पावलावर पाऊल टाकावं लागलं आणि ह्याच करारातून जन्म झाला पेट्रोडॉलर प्रणालीचा. चला, आता आपण पाहूया की ही प्रणाली नक्की कशी काम करते आणि स्वतःलाच आणखी मजबूत कशी करत जाते. ह्या प्रणालीचं मूळ तर्क एकदम सरळ आहे. जर प्रत्येक देशाला तेलाची गरज असेल आणि तेल फक्त डॉलरमध्ये विकलं जात असेल तर याचा अर्थ सरळ आहे. प्रत्येक देशाला डॉलरची गरज आहे. जपानसारख्या देशाचा विचार करा. तिथे तेल उत्पादन जवळपास होत नाही, पण त्यांची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी त्यांना तेल हवंच. मग तेल खरेदी करण्यासाठी त्यांना आधी अमेरिकन डॉलर मिळवावे लागतात. आणि यामुळे एक असं चक्र तयार होतं जे स्वतःलाच अधिक मजबूत करतं. पहिली पायरी,
तेल खरेदी करण्यासाठी देश अमेरिकन डॉलर मिळवतात. दुसरी पायरी, सौदी अरेबियासारखे देश तेल विकून प्रचंड प्रमाणात डॉलर कमावतात. तिसरी पायरी, हे देश त्यांचे पेट्रोडॉलर अमेरिकेच्या सरकारी बॉन्ड्स आणि कंपन्यांमध्ये पुन्हा गुंतवतात. यालाच पेट्रोडॉलर रिसायकलिंग म्हणतात. आणि चौथी पायरी, या सततच्या मागणीमुळे आणि गुंतवणुकीमुळे डॉलर मजबूत राहतो आणि हे चक्र असंच अविरतपणे सुरू राहतं. ठीक आहे, तर आता पाहूया की या जबरदस्त प्रणालीमुळे अमेरिकेला नेमके कोणते मोठे सामरिक आणि आर्थिक फायदे मिळतात. या चक्रामुळे अमेरिकेला प्रामुख्याने 3 मोठे फायदे मिळतात. 1. डॉलर नेहमी मजबूत राहतो कारण जगभरातून त्याला सतत मागणी असते. 2. जगभरातून अमेरिकेच्या सरकारी बॉन्ड्समध्ये गुंतवणूक येत असल्यामुळे अमेरिकन सरकारला खूप कमी व्याजदराने म्हणजेच स्वस्तात कर्ज घेता येतं. आणि 3. जे सर्वात महत्त्वाचं आहे, अमेरिकेला आर्थिक निर्बंधांसारखं एक शक्तिशाली शस्त्र मिळतं कारण अनेक आंतरराष्ट्रीय व्यवहार अमेरिकन बँकांमार्फतच होतात. पण थांबा, ही गोष्ट इतकी सरळ नाही. आता या मजबूत दिसणाऱ्या प्रणालीला हळूहळू तडे जाऊ लागले आहेत. चला, आता सध्याच्या काळात डॉलरच्या वर्चस्वासमोर कोणती आव्हानं उभी आहेत याकडे लक्ष देऊया. काही देश आता या प्रणालीला उघडपणे आव्हान देत आहेत. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा ब्रिक्स गट डॉलरवरचं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करतोय. रशिया, चीन आणि भारतासारखे देश आता युआन किंवा रुबलसारख्या इतर चलनांमध्ये तेलाचा व्यापार करत आहेत. चीन युआन आधारित तेल करारांना प्रोत्साहन देत आहे, तर रशिया आपल्याकडील अमेरिकन बॉन्ड्सची संख्या कमी करतोय. पण मग प्रश्न येतो की जर एवढे देश नाराज आहेत, तर ते डॉलरचा वापर बंद का करत नाहीत? हे तितकं सोपं नाहीये. हे माहितीये कसं आहे, जसं की तुम्ही सगळ्यांना सांगताय की ट्विटर सोडून एका नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चला. जेव्हा संपूर्ण जग एकाच डिजिटल व्यासपीठावर व्यवहार करतं, तेव्हा तिथून लोकांना दुसरीकडे नेणं खूप खूप कठीण असतं. चलन बदलण्यात अनेक व्यावहारिक अडचणी आहेत. एक तर डॉलरमध्ये प्रचंड तरलता आहे, म्हणजे अब्जावधी डॉलर्सची देवाणघेवाण बाजारात कोणताही मोठा बदल न घडवता सहज करता येते. दुसरं, अमेरिकेची कायदेशीर प्रणाली करारांना एक प्रकारची स्थिरता देते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागतिक करार, विमा, हेजिंग या सगळ्या गोष्टी डॉलरभोवतीच विणलेल्या आहेत. ही एक पूर्ण इकोसिस्टम आहे. म्हणूनच लक्षात घ्या, हे देश एका रात्रीत डॉलरचा वापर पूर्णपणे थांबत नाहीयेत. हे एका रात्रीत होणारं बंड नाही. हा एक खूप सावधपणे आणि हळूहळू होणारा बदल आहे. जिथे राजकीयदृष्ट्या गरजेचं आहे, तिथे ते डॉलरचा वापर कमी करत आहेत. म्हणजे चीन आणि रशियासारखे देश एक प्रकारे दुहेरी रणनीती वापरत आहेत. ते एकीकडे डॉलरच्या वर्चस्वाला कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याचवेळी जिथे सोयीस्कर आणि कार्यक्षम आहे, तिथे त्याचा वापरही करत आहेत. उदाहरणार्थ, चीन युआन तेल करारांना प्रोत्साहन देतो, पण कार्यक्षम जागतिक व्यापारासाठी आजही डॉलरचाच वापर करतो. तर मग जशी जागतिक सत्ता समीकरणं बदलत आहेत आणि नवीन आघाड्या तयार होत आहेत, तसा हा एका जुन्या प्रणालीचा हळूहळू होणारा अस्ता आहे की एका संपूर्ण नवीन आर्थिक जागतिक व्यवस्थेचीही सुरुवात आहे? या प्रश्नाचं उत्तरच आपलं भविष्य ठरवणार आहे.